सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला जे इन्स्ट्रक्शन मिळणार आहेत ते सगळे व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेऱ्यात सांगतोय. त्यानंतर तुमचं कोणाचंही ऑब्जेक्शन ऐकून घेणार नाही. त्यामुळे आता सगळे इन्स्ट्रक्शन व्यवस्थित ऐकून घ्या. जर काही अडचणी असतील तर आताच विचारायचा, नंतर तुमचं ऑब्जेक्शन ऐकून घेणार नाही. पहिला विषय, पाठीमागे बोर्ड आहे, त्या बोर्डावर मार्क्स दिलेले आहेत, किती मार्काला किती गोळा जातो ते तुम्ही बसल्यानंतर बघून घ्यायचं. इथे आल्यानंतर तुम्हाला 3 चान्स मिळतील. त्या 3 चान्स मधला हायेस्ट मीटरला मार्क दिले जातात. ते तुम्हाला दाखवले जातील, तुमच्या सही घेता येतील. त्या टेबलावर जायचं, गोळा फेकल्यानंतर त्याच्या 3 सह्या करायच्या हायेस्ट मीटर मार्क बघून. आलं लक्षात? इथपर्यंत समजलं का? समजला की ठीक आहे. यानंतर हा गोळा ग्राउंडच्या बाहेर आहे. गोळा ग्राउंडच्या बाहेर आहे तोपर्यंत तुमची रेस्ट पोझिशन आहे. गोळा घेऊन तुम्ही ग्राउंड मध्ये आलात तर डायरेक्ट थ्रोला जायचं. ग्राउंड मध्ये आल्यानंतर गोळा खाली ठेवायचा नाही. खाली ठेवला तर तो फाऊल आहे. ही पहिली इन्स्ट्रक्शन. समजले का सगळ्यांना? दुसरी गोष्ट, या रिंगचा फाऊल, या रिंगला या पद्धतीने पाय टच असेल तर चालेल, पण हा जर पंजा किंवा टच झाली तर तो फाऊल आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की बऱ्याच जणांचा इथं फाऊल होतो. तर हात पाय थोडासा इंचभर आत ठेवा आणि त्यानंतर तुम्ही पोझिशन घेऊन काय नाचायचं ते नाचा. नाचण्यामध्ये तुमचा पाठीमागे पाय टच होतो आणि तोच नेमका आउट ऑफ जातो. त्यावेळेस तुम्ही म्हणतात की सर फाऊल नव्हता. त्यापेक्षा इंचभर पाय आत ठेवा आणि काय तुमच्या पोझिशन घेऊन फाऊल फेकायचं असेल तो फेका. हा फाऊल कळाला सगळ्यांना? या रिंगला कुठेही पाय टच झाला, पायाचा पंजा टच, तरी तो फाऊल दिला जाईल. या समोरचा स्टॉपरला या पद्धतीने पाय टच झाला काही अडचण नाही, असा टच झाला काही अडचण नाही. पण हा जरी ते पंजा टच पायाचा पंजा टच खाली आला तर तो फाऊल आहे. समजलं का सगळ्यांना? या ठिकाणी स्विंग मारताना काही अडचण नाही, पण स्विंग मारताना पायाचा कोणताही भाग टच झाला तर तो फाऊल आहे. कळालं सगळ्यांना? हे सेक्टरच्या बाहेर पडला तर तो फाऊलच असतो, पण सेक्टरला आतून जरी गोळा टच झाला तरी तो फाऊल आहे. इतके फाऊल कळाले? आता ह्या ग्राउंडच्या इन आउटचा विषय, या व्हाईट लाईन ज्या मारलेल्या आहेत या लाईनीच्या इकडनं कोणीही ग्राउंड इन आउट होणार नाही. झाला तर तो फाऊल आहे. शक्यतोवर ग्राउंडच्या या साईडने एंट्री करायची आहे, इकडनं इन आणि इकडनं जाऊन. आणि बरेच जण, लक्ष द्या, इकडे बऱ्याच जणांचा फाऊल या ठिकाणी होतो. सर बा, या ठिकाणी गोळा आला, गोळा इथे पुसतो आणि या पद्धतीने जातो, तो फाऊल होतो. तर याच्याकडे लक्ष द्या. खास करून हे फाऊल झाले नाही पाहिजे. या पद्धतीने ग्राउंड इन आउट व्हायचं नाही. ग्राउंड इन आउट इकडच्या समोरच्या साईडने इन आउट व्हायचं. काही शंका आहे का? शंका असेल तर आताच विचारा. आता राहिला हाताचा विषय. हाताला तुम्हाला सपोर्ट या इथपर्यंत आम्ही अलाउड करणार, पण हा सपोर्ट अंगठ्याने घेऊन आलात तर तो फाऊल आहे. समजलं का? किंवा तुमचा सपोर्ट हा इथपर्यंत आला तर आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सांगणार नाही, इन्स्ट्रक्शन देणार नाही, डायरेक्ट फाऊल देणार. काय शंका? शंका आहे का? अरे शंका आहे का? स्टॉपरचा फाऊल कळाला सगळ्यांना? इथपर्यंत टच चालेल, असाही टच चालेल, पण हा असा टच होऊन आला तर फाऊल आहे. याकडे लक्ष द्यायचं. इतक्या याच्यात कोणाची काय अडचण आहे का? परत ऐकून घेणार नाही तुमचं ऑब्जेक्शन. इन कॅमेरा सांगतोय, व्हॉइस रेकॉर्डिंग चालते, त्यामुळे नंतर तुमचं ऑब्जेक्शन ऐकून घेतलं जाणार नाही. आदर खाली. हा गोळा ज्या ठिकाणी पडणार, सरको तिकडे, त्या ठिकाणी असा डॉट तयार होणार ना. त्या डॉटच्या सेंटरला आम्ही स्टिक पकडणार. मग तो डॉट 850च्या लाईनीवर पडू द्या किंवा 60-30 पडू द्या, कसंही पडू द्या, आम्हाला त्याच्याशी घेणं देणार ना. आम्ही त्याचा सेंटरमध्ये स्टिक पकडणार आणि तिथून मेजरमेंट होणार आणि जे मेजरमेंट येईल त्याचे मार्क तुम्हाला मिळतील. काही शंका? ठीक आहे, चला.